उपजिल्हा शासकीय रुग्णालयात अधिसेविका म्हणून कार्यरत मालती प्रधान यांच्या टॉर्चरमुळे परिसेविका निर्मला चव्हाण यांची तब्येत बिघडली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल. आरोग्य विभागात खळबळ. कारवाईची मागणी. शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात अधिसेविका म्हणून कार्यरत असलेल्या व अमरावती येथून येणे जाणे अपडाऊन करणाऱ्या मालती प्रधान यांच्या सततच्या टॉर्चरमुळे परिसेविका म्हणून कार्यरत निर्मला चव्हाण यांची तब्येत बिघडली व त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ निर्माण झाली असून संबंधित अधिसेविका मालती प्रधान यांच्या विरुद्ध वरिष्ठांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील परिसेविका निर्मला चव्हाण यांनी वरिष्ठाकडे केलेली आहे. याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारीत सांगितले की जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविलेल्या तक्रारी पत्रात म्हटले आहे की मालती प्रधान ह्या शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात अधिसेविका म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक या महत्त्वपूर्ण पदावर असल्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे असून सुद्धा त्या शेगावला न राहता अमरावती येथून अपडाऊन करीत असतात. आठवड्यातून 2 ते 3 दिवसच त्या ड्युटी करीत असल्याचा आरोपही या तक्रारीत चव्हाण यांनी केला आहे. अधिसेविका मालती प्रधान यांच्याकडून मानसिक असह्य झाल्यामुळे 7 जून रोजी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील परिसेविका म्हणून कार्यरत निर्मला चव्हाण यांची BP वाढून त्यांची तब्येत अचानक बिघडली व त्यांना तत्काळ शहरातील गॉलखेड रोडवर असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने संतप्त झालेल्या रुग्णालयातील सर्व परिसेविकांनी अधिसेविका मालती प्रधान यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी वरिष्ठाकडे केली आहे. मी निर्मला सहदेव चव्हाण परिसेविका डायलिसिस विभागाचा कारभार सांभाळते. श्रीमती मालती प्रधान ह्या अधिसेविका आणि ह्या अमरावतीहून येणे जाणे करतात. तर काल राऊंड घेत असताना श्रीमती मालती प्रधान यांनी मला राऊंडमध्ये खूप मानसिक मेंटली म्हणजे टॉर्चर केले आणि अपशब्द बोलल्या आणि सारखे राऊंड घेत असताना मला तुम्ही कार्यालयामध्ये इथे काम करायचे नाही असे मला त्या सारख्या टॉर्चर करत होत्या. त्यामुळे मानसिक स्थिती बिघडली. मग मी श्रीमती बुंदे मॅडमला जाऊन सांगितले की मी कार्यालयात काम करणार नाही आणि त्याच्यानंतर मी अस्वस्थ झाली आणि माझ्या वार्डातून मला कॅज्युलिटीमध्ये आणण्यात आले आणि तिथे माझी BP हाय झाला. BP हाय झाल्यामुळे मला फिजिशियन ओपिनियन आणि ECG करण्यास सांगितले आणि त्यानंतर मला इथं हॉस्पिटल पुन्हा BPचं रिपोर्ट घेण्यासाठी हे करण्यासाठी मी सोळंकी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आले आणि त्यानंतर माझ्या जीवितात जर या मेंटली स्ट्रेसमुळे माझी तब्येत खराब झाली आणि सारखे मला मेंटली त्रास झाल्यामुळे तर माझ्या जीवितात जर काही जास्त कमी झाल्यास श्रीमती मालती जबाबदार राहतील आणि वरिष्ठांनी यांच्यावर उचित कारवाई करावी आणि असे माझे मत आहे.